नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीतम शिंदे आणि स्वागत आहे तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर एमएससी सीईटी अटेम्प्ट 1 जो एप्रिलमध्ये झाला होता त्याची आज आन्सर की आलेली आहे. तर आपण आज बघूया की आन्सर की ऍक्सेस करावी कशी, आन्सर्स चेक करायचे कसे आणि मेन म्हणजे त्या सेक्शनला ऑब्जेक्शन ट्रॅकर असं का म्हटलंय सीईटी सेलने, तर ते आज आपण बघणार आहोत. तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल एमएससी सीईटी 2026 असा पोर्टल तुम्ही गुगलला सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला आता सीईटी सेलने स्पेशली पोर्टल नावाची एक वेगळीच लिंक दिलेली आहे, ती तुम्ही ऍक्सेस करू शकता किंवा तुम्ही नॉर्मल आपला सीईटी सेल .महासीईटी.org वरती जाऊन तुम्ही नेव्हिगेट करू शकता. तर आपण डायरेक्टली पोर्टलवरती जाऊया. पोर्टलच्या लिंकवरती क्लिक केल्यावर तुम्हाला असं काहीतरी दिसेल. ओके, आता आम्ही ऑलरेडी एका स्टुडंटचं लॉग इन केलेलं आहे, सो इथे डायरेक्ट लॉग इन झालंय. पण तुमच्या वेळेस असं दिसणार नाही. तुमच्या वेळेस तुम्हाला साइन इनचं म्हणजे आयडी आणि पासवर्ड टाकावं लागेल. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही या डॅशबोर्डवरती याल. या डॅशबोर्डवरती आल्यावरती तुम्हाला इथे स्क्रोल करा खाली, ऑब्जेक्शन ट्रॅकर असं ऑप्शन असेल, त्याच्यावरती तुम्ही जर क्लिक कराल तर इथे इथे बघा, या विद्यार्थ्याने पीसीएम आणि पीसीबी दोन्ही एक्झाम दिल्या होत्या. तर एमएससी सीईटी पीसीएम अटेम्प्ट 1 याचं इथे तुम्हाला सेक्शन दिसतंय. याच्यावरती जर तुम्ही क्लिक कराल तर तुम्हाला असं काहीसं बघायला मिळेल. तर हे जे इन्स्ट्रक्शन असतात, आता इथे काय दिलेलं आहे, दिस पोर्टल अलाउज यू टू रेज ऑब्जेक्शन अगेन्स्ट द क्वेश्चन्स डिलिव्हर्ड इन द एक्झाम, काइंडली फॉलो द इन्स्ट्रक्शन प्रॉपरली. आता खरं तर इथे तुम्हाला आन्सर की मिळती ही पहिली गोष्ट, पण दुसरी गोष्ट म्हणजे काय की गव्हर्नमेंटने सीईटी सेलने चेक केलेले तुमचे जे आन्सर्स आहेत त्याची तुम्हाला करेक्ट आन्सर लिस्ट पण भेटते आणि तुम्ही काय अटेम्प्ट केलं होतं त्या प्रश्नासाठी त्याची पण एक लिस्ट भेटते. तर तुम्ही टॅली करून तुम्हाला चेक करायचं असतं की तुम्हाला मार्क्स किती मिळतील. पण जर काही प्रश्न असे असतील की तुम्हाला वाटतंय की ह्या प्रश्नाचं उत्तर मी जे मार्क केलेलं आहे ते बरोबर आहे आणि सीईटी सेलने जे मला आन्सर की दिलेली आहे ती चुकीची आहे किंवा उत्तर चुकीचं आहे किंवा प्रश्न चुकीचा आहे किंवा प्रिंट झालेलं नाही प्रॉपरली, असं काही जे काही डाऊट असेल आणि ज्या रिझनमुळे तुम्हाला वाटतं की ह्या प्रश्नाचं मार्क मला मिळालेलं नाहीये किंवा माझा हा प्रश्न चुकीचा असा मार्क केलेला आहे गव्हर्नमेंटने, अशा प्रश्नांसाठी तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता. बघूया आपण एक थोड्या वेळात काय असतं ते. आधी आपण आन्सर की बघूया. ओके, तर असं काहीतरी तुम्हाला आन्सर की दिसेल. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता की इथे क्वेश्चन आयडी असतो, प्रत्येक क्वेश्चनला एक वेगळा आयडी असतो, 150 प्रश्न असतात, प्रत्येक क्वेश्चनला एक युनिक आयडी असतो त्याचा. सेक्शन्स तुम्ही बघू शकता, इथे फिजिक्सचा आहे स्टार्टिंगला. जर तुम्ही इथे थोडं अजून खाली स्क्रोल कराल तर 50 प्रश्नांनंतर तुम्हाला केमिस्ट्रीचे बघायला मिळतील. बघा, केमिस्ट्री सुरू होत आहे आणि केमिस्ट्री नंतर तुम्हाला असतो मॅथमॅटिक्स. याचा अर्थ पूर्ण एकाच स्लाइडवरती आहे, म्हणजे जास्त कुठं काही निगेटिव्ह करायची गरज नाही. एकाच पेजवरती फिजिक्स, केमिस्ट्री आणि मग मॅथमॅटिक्स तुम्हाला सिक्वेन्शियली बघायला मिळतील. ओके, पहिली गोष्ट तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, जेव्हा तुम्हाला हे असं आन्सर की तुम्हाला लोड होईल तुमच्या वेबसाईटवरती, तुमच्या लॅपटॉपवरती, फोनवरती, कुठेही, सगळ्यात पहिलं काम तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर चेक करा. लगेच जाऊ नका, लगेच तुम्ही बघू नका काय प्रश्न होता, माझं बरोबर आहे का चुकीचं आहे, ते सगळं नंतर करा. सगळ्यात पहिले प्रिंट करून घ्या. म्हणजे कंट्रोल पी प्रेस करून तुम्ही प्रिंट करू शकता हे पूर्ण पेज किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता, काही करा, पण हे आधी सेव्ह करा. कारण पहिली गोष्ट, वेबसाईटवरती सध्या खूप ट्रॅफिक असतो. पूर्ण महाराष्ट्र सध्या सगळे विद्यार्थी याच वेबसाईटवरती चेक करतात त्यांचे मार्क्स. अचानक ते डिसअपिअर होऊ शकतं, तुमचे काही अर्धवट राहू शकतात क्वेश्चन्स, त्यासाठी सेव्ह करा. आणि दुसरी गोष्ट का सेव्ह करा माहिती आहे का, बरेचदा असं होतं की दरवर्षी होत असते की एखाद्या शिफ्टमध्ये समजा एखादा प्रश्न असेल, एखाद्या मुलांनी ऑब्जेक्शन रेज केलंय की सर माझा हा प्रश्न चुकीचा होता, हा मला बरोबर करून पाहिजे, सॉरी. तर बरेच विद्यार्थी असतात एव्हरी शिफ्टमध्ये ते रेज करतात ऑब्जेक्शन की फॉर एक्झाम्पल आता इथे बघा, हा पहिला प्रश्न असेल याच्यावरती त्यांनी ऑब्जेक्शन रेज केलेलं आहे आणि जर केलं असेल या प्रश्नावरती तर इथे ऑप्शन असतो रेज ऑब्जेक्शनचं. इथे तुम्ही डिटेल्स भरायचे असतात आणि ऑब्जेक्शन रेज करायचं असतं. तर ऑब्जेक्शन रेज केल्यावरती समजा गव्हर्नमेंटला त्यांची चूक लक्षात आली की ओके आमची चूक झाली होती, विद्यार्थी जो सांगतोय ते करेक्ट आहे आणि विद्यार्थ्याचा हा प्रश्न करेक्ट आहे, जर असं झालं तर मार्क फक्त त्या विद्यार्थ्याला मिळत नाही, तर मार्क त्या विद्यार्थ्याच्या पूर्ण शिफ्टला मिळतात. कळतंय? परत ऐका, एखादा प्रश्न जर विद्यार्थ्याने, कुठल्याही एका विद्यार्थ्याने त्याच्या शिफ्टच्या एखाद्या क्वेश्चनचं ऑब्जेक्शन रेज केलंय आणि गव्हर्नमेंटने ते एक्सेप्ट केलंय की ओके तुम्ही रेज केलेलं ऑब्जेक्शन व्हॅलिड आहे, आम्ही तुम्हाला मार्क्स देतोय आणि ती आमची चूक होती, असं जर झालं तर त्या व्यक्तीने म्हणजे त्या विद्यार्थ्याने जे काही 1000 रुपये भरले होते त्या एका प्रश्नासाठी, ते 1000 रुपये त्याला रिफंड केले जातात आणि मार्क्स जे बोनस मार्क्स म्हणू शकतो आपण त्याला, ते मार्क्स फक्त त्याला नाही मिळत, सगळ्या विद्यार्थ्यांना मिळतात जे त्याच्या शिफ्टमध्ये त्याच्यासोबत बसले होते त्या पेपर द्यायला. कळतंय? तर मानूया की तुम्ही तुमच्या साईडने काहीच ऑब्जेक्शन रेज केलं नाही, ठीक आहे, पण तरीही मी तुम्हाला काय म्हणतो हे सेव्ह करून ठेवा. आता आन्सर की फक्त 2-3 दिवसासाठी व्हॅलिड असते, त्यानंतर आन्सर की दिसायला बंद होते, त्यानंतर डायरेक्टली रिझल्ट दिसतो तुम्हाला. आता रिझल्ट लागल्यानंतर जर समजा एखाद्या व्यक्तीने ऑब्जेक्शन रेज केलं असेल आणि त्याला क्लेम झाला असेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंटने अनाऊन्स म्हणजे गव्हर्नमेंट युजली अनाऊन्स करते की या प्रश्नाचं उत्तर हे असं असं आहे, या शिफ्टमध्ये मुलांना बोनस मार्क्स दिले जात आहे. तुम्हाला कसं कळणार की तुम्हाला मार्क मिळाला आहे की नाही?
तुम्हाला काय माहिती की तुम्ही तो क्वेश्चन काय मार्क केला होता, करेक्ट मार्क केला होता की रॉंग मार्क केला होता, मग तुम्हाला बोनस मार्क्स मिळणार आहेत की नाही, तुम्हाला अंदाज काहीच लागणार नाही ना. सो द बेस्ट वे इज टू सेव्ह दिस आन्सर की. ठीक आहे, ओके. तर ही पहिली गोष्ट. तर आता इथे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला क्वेश्चन आयडी सेक्शन आणि क्वेश्चन आहे. इथे अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली हायपोथेसिस याचा एक क्वेश्चन आहे आणि खाली 4 ऑप्शन दिलेले त्या प्रश्नासाठी. 4 मधनं कुठलाही एक ऑप्शन करेक्ट असतो. कुठला करेक्ट असतो त्यांनी खाली दिलेला आहे करेक्ट ऑप्शन ही की दिलेली असते बघा, 317633 म्हणजे सी ऑप्शन. या सी ऑप्शन हे जे आन्सर आहे सी स्क्वेअर रूट ऑफ 2m/e हे करेक्ट आन्सर आहे. तर याचं या क्वेश्चनचं आन्सर हे आहे. पण या विद्यार्थ्याने काय मार्क केलेलं आहे, तुम्ही जे अटेम्प्ट केलेले असतात त्याची की तुम्हाला इथे दिसते की 32. ओके, 32 तुम्ही मार्क केलेलं आहे आणि ऍक्च्युअल आन्सर 33 आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की ओके तुमचं उत्तर चुकलेलं आहे, तर तुम्ही मार्क करू शकता. फर्स्ट क्वेश्चन वॉज रॉंग, सेकंड वॉज करेक्ट. मग त्यानुसार तुम्ही म्हणजे थ्रू आउट चेक करू शकता की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये कुठलं करेक्ट आहे. आणि हे करून तुम्हाला काय मिळेल मित्रांनो, तुम्हाला मार्क्स कळतील की तुमचे आउट ऑफ 200 तुम्ही किती स्कोर केलेला आहे एमएससीईटी अटेम्प्ट 1 मध्ये. आता आपण बघूया की आता ऑब्जेक्शन कसं रेज करता. आता इथे राईट साईडला तुम्हाला ऑप्शन असतो रेज आणि व्ह्यू ऑब्जेक्शनचं. त्याच्यावर तुम्ही जर क्लिक कराल तर तुम्हाला ह्या काही मॅन्डेटरी फील्ड्स आहेत ते भरावे लागतात. कुठला एखादा प्रश्न चुकीचा मार्क केला आहे सीईटी सेलने याचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. कसं बघा, आता इथे ड्रॉपडाऊन मध्ये असतं सिलेक्ट ऑब्जेक्शन टाईप. आता हे जे 5 ऑप्शन्स दिलेले आहेत याचा अर्थ काय मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की एखादा प्रश्न 5 प्रकारे चुकू शकतो. प्रश्न नाही इन द सेन्स, एखादा विद्यार्थी एखाद्या प्रश्नाच्या अगेन्स्ट 5 प्रकारे ऑब्जेक्शन रेज करू शकतो आणि तो 5 प्रकारे गव्हर्नमेंटला मागू शकतो की नाही ह्या प्रश्नाचा मार्क्स मला पाहिजे. फर्स्ट, इनकरेक्ट क्वेश्चन. इनकरेक्ट क्वेश्चन याचा अर्थ असा की जो गव्हर्नमेंटने क्वेश्चन दिला होता, सीईटी सेलने जो क्वेश्चन दिला होता, ड्राफ्ट केला होता एखादा क्वेश्चन, त्या क्वेश्चनच्या फ्रेमिंगमध्येच काहीतरी फॉल्ट आहे. म्हणजे फॉल्ट इन द सेन्स काही नंबर चुकले असतील किंवा काहीतरी चुकलं असेल, फिगर चुकली असेल, कळत असेल प्रश्न, तर क्वेश्चन काहीतरी फॉल्ट आहे. तर त्याचं हे ऑप्शन आहे. तर याच्यावर तुम्ही जर क्लिक कराल तर इथे तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट सेकंड ऑप्शन आहे की क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस. तर तुम्ही हे सुद्धा बघू शकता की दिला गेलेला क्वेश्चन हा तुमच्या सिलेबसमध्ये आहे की नाही. युजली काय, आता एमएससीईटीचा एक्झाम आहे याचा अर्थ सीईटीच्या जे 12वी बोर्डची परीक्षा जे टेक्स्टबुक असतात त्या टेक्स्टबुकमधूनच बेसिकली सिलेबस असतो आणि सिलेबस स्पेशली ड्राफ्ट करून पण येतो. जर तुम्हाला असं वाटतं या प्रश्नाचं किंवा हा प्रश्न जो आहे तो सिलेबसच्या बाहेर विचारला गेलेला आहे, तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि त्यांना सांगू शकता की सर दिस इज आउट ऑफ सिलेबस. आता थर्ड ऑप्शन असा असतो की ओके मी प्रूफ्स बद्दल पण बोलतोय पुढे. तिसरा ऑप्शन असा की ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट. प्रश्न बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, सिलेबसमध्ये पण आहे, पण त्याचं जे ऍक्च्युअल उत्तर येत आहे ते ऍक्च्युअल उत्तर खाली 4 ऑप्शन्समध्ये कुठे अवेलेबलच नाहीये. म्हणजे जे दिलेले 4 ऑप्शन्स आहेत 4चे 4 इनकरेक्ट आहे. मग आता विद्यार्थ्याने मार्क तरी काय करायचं. मग त्याच्या केसमध्ये समजा तुम्ही जर सोडला जरी असेल तो क्वेश्चन किंवा काही चुकीचं जरी मार्क केलं असेल तरी दोन्ही केसमध्ये तुम्ही ऑब्जेक्शन रेज करून सांगू शकता की सर मी हे सांगू शकता की 4ही ऑप्शन चुकीचे आहेत, याचं उत्तर असं असं आहे स्पेसिफिक, तर मला याचे मार्क्स पाहिजेत. जर तुमचा क्लेम व्हॅलिड निघाला तर असे विद्यार्थी ज्यांनी तो मार्क केलाच नव्हता, सोडून दिला होता, किंवा असे विद्यार्थी ज्यांनी काहीतरी मार्क केलं होतं, फक्त करायचं म्हणून केलं होतं, दोन्ही विद्यार्थ्यांना या केसमध्ये मार्क्स मिळतील जर क्लेम खरा ठरला तर. ठीक आहे, आता हे झाले ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट. आणि चौथा असतो मल्टिपल करेक्ट आन्सर्स. याचा अर्थ आता बघा एमएसटी सीईटी मध्ये एमसीक्यू जे असतात त्याचा ओनली 1 सिंगल करेक्ट आन्सर असतो. 1 सिंगल करेक्ट आन्सर याचा अर्थ 3 इनकरेक्टच पाहिजे. तर आता इथे बघूया. ओके, आता इथे सिम्पली असं दिलेलं आहे. ठीक आहे, पण मॅथमॅटिक्सचे जर क्वेश्चन्स तुम्ही बघितले, मॅथमॅटिक्सचे बरेच क्वेश्चन असे असतात की समजा एखादा प्रश्न असेल. ओके, समजा आता हा अँगलचा प्रश्न असेल, या प्रश्नाचं समजा तुम्ही उत्तर काढलं आणि याचं उत्तर काय दिलेलं आहे 93. ओके, b² - c² अपॉन b² + c², हे याचं ऍक्च्युअल उत्तर आहे आणि विद्यार्थ्यांनी पण तेच मार्क केला योगायोगाने. ओके, चांगली गोष्ट आहे. आता असं समजा की ऑप्शन 2, ऑप्शन 1 किंवा ऑप्शन 4 म्हणजे जे इनकरेक्ट ऑप्शन्स आहेत त्यांना जर मी सिम्प्लिफाय केलं आणि जर मला परत ऑप्शन सी येत असेल याचा अर्थ असा की चारींपैकी कुठले पण 2, कुठले पण 3 किंवा सगळ्याच्या सगळे आन्सर्स जर इक्विव्हॅलंट असतील, सेम असतील, एक्झॅक्ट त्यांचं इक्विव्हॅलंट असेल म्हणजे आन्सर सेम असतील, तर त्या केसमध्ये पण तुम्ही ऑब्जेक्शन रेज करू शकता की सर मोर दॅन वन ऑप्शन्स हे करेक्ट होते त्या क्वेश्चनचे, त्यामुळे आम्हाला एक्झॅक्टली कळलं नाही की कुठले मार्क करायचे. कारण ऑब्व्हियसली सीईटी मध्ये तुम्हाला एकच क्वेश्चन मार्क करायला अनुमती असते, दुसरा क्वेश्चन मार्क केला की पहिला अनटिक होऊन जातो. त्या केसमध्ये पण तुम्ही मल्टिपल आन्सर्स या सिनेरिओला सिलेक्ट करून तुम्ही फॉर्म्स भरू शकता. आता लास्ट ऑप्शन आहे इनकरेक्ट की. आता इनकरेक्ट की म्हणजे काय मित्रांनो, इनकरेक्ट की याचा अर्थ हे बघा, द जनरल सोल्युशन ऑफ cos 4θ इज इक्वल्स टू cos 3θ देन θ इज व्हॉट. आता
इनकरेक्ट की याचा अर्थ असा की ह्या प्रश्न पण बरोबर आहे, सिलेबसमध्ये पण आहे, त्याचं उत्तर खाली 4 पैकी एक कुठलं तरी युनिक आहे. पण असं मानूया की आता हे बघा, इथे करेक्ट ऑप्शन 87 असं दिलेलं आहे, बरोबर, म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट असं दिलेलं आहे मित्रांनो. इनकरेक्ट की याचा अर्थ असा की ह्या प्रश्नाचं उत्तर हे तर आहे, मान्य आहे, पण त्यांनी इथं प्रिंट करताना वेगळं दिलेलं आहे, चुकीचं दिलेलं आहे. इथे 87च्या ऐवजी 88 दिलेलं आहे. याचा अर्थ काहीतरी म्हणजे दुसरा ऑप्शन करेक्ट असं सांगितलं त्यांनी. याचा अर्थ उत्तर पण आहे अवेलेबल, प्रश्न पण आहे, पण सांगताना त्यांनी सांगितलं की ह्या प्रश्नाचं हे वेगळं उत्तर आहे जे चुकीचं आहे. तर अशा सिनारिओमध्ये ही की जी असते मित्रांनो, करेक्ट ऑप्शनची की मिसमॅच होते. ही जर की मिसमॅच असेल आता, तर तुम्ही रेस करू शकता ऑब्जेक्शन की सर करेक्ट ऑप्शन अवेलेबल होता पण तुम्ही मार्क करताना चुकीचं दिलेलं आहे, याचा अर्थ उत्तर चुकीचं सांगितलं आम्हाला बेसिकली. तर अशा केसमध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो की मिसमॅच होती आणि तुम्ही तो 14 ऑप्शन किंवा 5 ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ओके, पहिली गोष्ट, फक्त सिलेक्ट करून आपण क्लेम रेस केला तर चालेल का? तर नाही. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक क्वेश्चनसाठी एक सेपरेट क्लेम रेस करावा लागतो. प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतात. जर तुमचा क्लेम खरा ठरला तर सगळे 1000 रुपये तुम्हाला रिफंड होतात आणि त्या प्रश्नाचा मार्क्स जे असतात ते ॲज अ बोनस मार्क्स तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, जे काही तुमच्या शिफ्टमध्ये बसले होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते मार्क्स मिळतात. आता फक्त रेस करणं एवढंच आहे का? तर नाही. समजा मी म्हटलं क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस, किंवा समजा मी म्हटलं की फॉर एक्झाम्पल कुठले ऑप्शन घ्या, चला ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट असं चूज केलंय मी, तर खाली मला डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. प्लीज एंटर द रिझन फॉर ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन काय आहे, काय ऑब्जेक्शन आहे रिगार्डिंग, म्हणजे काय नेमकं काय चुकलंय, काय असायला पाहिजे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचं असतं. आणि तुमच्या क्लेमला तुम्ही काय सपोर्ट करताय, काय ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहेत का, काही तुमच्याकडे टेक्स्टबुक्स आहेत का गव्हर्नमेंटचे ऑफिशियली प्रिंटेड, त्या टेक्स्टबुकवरती काही असं काही मेन्शन आहे का, म्हणजे ॲज अ प्रूफ म्हणून तुम्हाला काय द्यायचं आहे समोरच्याला. काही टेक्स्टबुक द्यायचे आहेत, काही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन द्यायचे आहेत, सर्क्युलर्स द्यायचे आहेत, सिलेबसची कॉपी द्यायची आहे, जे काही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन तुम्हाला प्रूफ करायचं की हे बघा, इथे बघा, हे असं इथे मेन्शन्ड आहे आणि हे माझं प्रूफ आहे की मी हे ऑब्जेक्शन रेज करतोय. त्या प्रूफला तुम्ही ॲज अ डॉक्युमेंट एक PDF फॉर्मॅटमध्ये इथे अटॅच करू शकता. अटॅच केल्यानंतर तुम्हाला इथे रेफरन्स द्यायचा असतो, कुठे बुक्स म्हणजे डॉक्युमेंट काही बुक आहे का, काही न्यूज आहे का, म्हणजे न्यूजपेपर वगैरे काही आहे का, किंवा काही मॅगझिन आहे का ऑफिशियली प्रिंटेड, किंवा काही ऑथेंटिक सोर्स आहे का, ऑफिशियल वेबसाईट वगैरे आहे का, तर त्यानुसार ओके, तर त्यानुसार तुम्हाला सांगायचं असतं. इथे तुम्हाला बुक टायटल वगैरे द्यायची आहे, वेबसाईटची लिंक वगैरे द्यायची आहे, ऑथर कोण होता, एडिशन काय होता, आणि रेफरन्स पेजेस म्हणजे नेमकं कुठल्या रेफरन्स पेजवर काय दिलेलं आहे असं. आता हे सगळं तुम्ही इन्फॉर्मेशन भरायची असते आणि सेव्ह करायचं असतं. सेव्ह केल्यानंतर तुमचं जे ऑब्जेक्शन आहे तर तुम्ही थ्रू आउट जाल, सगळे क्वेश्चन चेक कराल आणि बघाल की कुठले ऑब्जेक्शन आहे, मी रेस करेल नाही करणार. रेस केल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन समरीमध्ये इथे लिस्ट आउट होईल. लिस्ट आउट झाल्यानंतर तुम्ही पेमेंट करायचं, मेक पेमेंटमध्ये इथे ऑब्जेक्शन लिस्ट आउट होतील. पेमेंट करायचं 1000 रुपये पर क्वेश्चन्स आहे. जेवढे क्वेश्चन्स तेवढे 1000 रुपये तुम्हाला पे करायचे आणि ऑब्जेक्शन रेस करायचं आहे. आता मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही हे जे कीज आहेत ते कीज मॅच करून तुम्ही आन्सर बघू शकता. पण सगळ्यात पहिले काय करायचं, मी परत एकदा रिवाइज करून देतो. वेबसाईट ओपन झाल्यावरती ॲज सून ॲज यू सी द आन्सर की तुम्हाला त्याची प्रिंट घ्यायची आहे, झेरॉक्स काढायची आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, काही करा, सेव्ह करा तुमच्याकडे, कारण हे टेम्पररी आहे. म्हणजे वेबसाईटवरती दिसणार नाही, दिसणार पुढे 2-3 दिवस आहे, त्याच्यानंतर निघून जाणार आहे. इन फ्युचर जर कोणी ऑब्जेक्शन रेस केलं असेल तुमच्या शिफ्टच्या एखाद्या विद्यार्थ्याने आणि योगायोगाने जर तो क्वेश्चन करेक्ट ठरला, त्याचा ऑब्जेक्शन क्लेम ट्रू ठरला, गव्हर्नमेंट तुम्हाला बोनस मार्क्स देईल. तुम्हाला कसं कळणार की तुम्हाला आले की नाही ते मार्क्स, कारण तुम्ही तर टॅली केलं होतं की ओके 200 मधून मला 144 मार्क्स होते. पण व्हॉट इफ 2-3 क्वेश्चन्स आले मॅथमॅटिक्सचे आणि तुमचे 6-7 मार्क्स वाढले, 6-8 मार्क्स वाढले आणि ते वाढले, तुमचे वाढलेत की नाही, हे तुम्हाला कसं कळणार? यू कॅन टॅली इट. ओके, सो दिस इज द थिंग. आणि इथे बघू शकता तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री इथे स्क्रोल करून एका सिंगल पेजमध्ये आहे. सो प्रिंटिंगला तुम्हाला काही त्रास होणार नाही, एकाच सेक्शनमध्ये सगळं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आणि इथे ऑब्जेक्शन समरी आहे. ओके, हे ऑब्जेक्शन वगैरे असेल तर मेन गोष्ट म्हणजे आपली काय, तर आन्सर की चेक करणं. तर आन्सर की तुम्ही व्यवस्थित चेक करा, शांततेत सगळं बघा आणि कुठले आन्सर करेक्ट आहे, कुठले रॉंग आहे ते चेक करा. जर वेळ असेल तुमच्याकडे, तुम्हाला वाटत असेल की नाही काही क्वेश्चन्स डाऊटफुल आहेत किंवा काही क्वेश्चन्स असे आहेत की मला परत चेक करायचे, आन्सर प्लस मायनस होऊ शकतं, ट्राय करू शकता, तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता. आणि हू नोज, योगायोगाने जर तुम्हाला वाटलंच की जर तुम्हाला सापडला एखादा क्वेश्चन तर कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला एक बोनस मार्क्स मिळू शकता इन फ्युचर. आणि येस, दॅट वॉज इट. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, ओके, दिस वॉज ऑल फॉर टुडे. आणि असे आन्सर की तुम्ही चेक करू शकता, सेव्ह करून ठेवा. ऑल्सो किती मार्क्स आलेत तुम्हाला याचा एक प्रॉपर, आम्ही बाय द वे आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती एक फॉर्म सर्क्युलेट करणार आहोत. त्या फॉर्ममध्ये आम्ही एक म्हणजे वी आर ट्राईंग टू बिल्ड अ पॉवरफुल पर्सेंटाईल प्रेडिक्टर. पर्सेंटाईल जे तुम्हाला तुमच्या शिफ्टमध्ये किती पर्सेंटाईल पडतील असं एक ट्राय करतो आम्ही, एक प्रॉपर टूल बनवायचा. पण त्या टूलसाठी आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा लागेल.
डेटा याचा अर्थ तुम्ही विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे की तुम्हाला किती मार्क्स पडलेत. आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडनं मार्क्स कलेक्ट करतो आणि एक बरेच सोर्सेस आहेत आमचे, त्या सगळ्या सोर्सेसकडनं आम्ही कलेक्ट करतो आणि आम्ही प्रेडिक्ट करतो की तुम्हाला विद्यार्थ्याला किती मार्क्स पडू शकता, किती पर्सेंटेज येऊ शकता या वर्षी बेस्ड ऑन नॉर्मलायझेशन जे असेल, डिफिकल्टी लेवल असेल सगळं. डिफिकल्टी लेवल का म्हणतोय मी मित्रांनो, पर्सेंटेज किती येतील हे फक्त मार्क्सवरती डिपेंड नसतं, तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी याच्यावर पण डिपेंड असतं. आणि आणि तुम्हाला तर ऑलरेडी माहितीच आहे की एमएससी सीईटीचा अटेम्प्ट 1 जो आहे, जो एप्रिलमध्ये झाला होता, आम्ही एव्हरी शिफ्ट एव्हरी पेपरला आम्ही विद्यार्थ्यांसोबत पर्सनली जाऊन प्रत्येक कॉलेजेसमध्ये आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत जवळपास आय थिंक आता काउंट बऱ्याच विद्यार्थ्यांचा काउंट येतो, म्हणजे 50, 60, 100 प्लस असतील. अशा विद्यार्थ्यांसोबत आम्ही कम्युनिकेशन केलं, त्यांना विचारलं की म्हणजे फोनवर असेल किंवा पर्सनली व्हिजिट करून असेल, त्यांची डिफिकल्टी विचारून घेतली आणि आमच्याकडे एक डिफिकल्टीचा पण चार्ट आहे की किती डिफिकल्ट होता तुमचा शिफ्ट. सो आमच्यासाठी खूप सोपं असेल तुमची पर्सेंटाईल प्रेडिक्ट करण्यासाठी. सो डोंट फॉरगेट टू जॉइन द व्हॉट्सअप ग्रुप, लिंक इन द डिस्क्रिप्शन. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, एक फॉर्म लवकर सर्क्युलेट होईल, फॉर्म फिल करा, फिल युअर डिटेल्स अँड जस्ट वेट फॉर युअर पर्सेंटाईल. अँड या ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आणि तुम्ही बघू शकता. सो या, स्टे ट्यून फॉर अमेझिंग अपडेट्स ऑफ एमएससी सीईटी अँड स्टे कनेक्टेड. थँक्यू.